हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे सॅटरडे। मी सकाळच्या जेवणामध्ये भरलेलं कारलं केलं आहे, त्यासोबत इकडे वरण भाताचं कुकर लावलं आहे इथं, आणि यामध्ये आहेत चपात्या। तर जोपर्यंत मी स्वयंपाक करत होती तोपर्यंत माझ्या हस्बंडनी मला ही सर्व गाजरं किसून दिलेत, त्यामुळे माझं बरंच काम हलकं झालं। तर आता सकाळचा सर्व स्वयंपाक आटोपला आहे आणि मी इथं गाजराचा हलवा बनवण्यासाठी स्टार्ट करते आहे। गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडेसे तूप घातले, त्यामध्ये हे किसलेले गाजर छान फ्राय करून घेते। हा हलवा मी 2 किलो गाजरांचा बनवते आहे। आता इथं तुपामध्ये गाजरांचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी इकडे दुधाला उकळी आणून घेते। 2 किलो गाजरच्या हलव्यासाठी मी 2 लिटरपेक्षा थोडंसं कमी दूध घेतलं आहे। 2 किलो गाजरच्या हलव्यासाठी अर्धा किलो साखर सांगितलेली, पण मी त्यापेक्षा कमीच घेतली आहे। त्यानंतर हलव्यामध्ये घालण्यासाठी इलायची मी अशी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेते। इकडे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेते आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि किशमिश घेते आहे। लाल गाजराच्या किसाला आता छान ऑरेंज कलर आला आहे, सो आता यात मी दूध घालते। दूध जास्त घातल्यामुळे यामध्ये मी खवा घालत नाही आहे। दरवर्षी पण मी कधीच गाजरच्या हलव्यामध्ये खवा घालत नाही। दूध थोडे एक्स्ट्रा घेऊनच गाजरचा हलवा छान शिजवते। त्यानंतर यामध्ये साखर, इतकी साखर घालताना माझा हात मागे पुढे करत होता, पण जाऊ द्या, गाजरचा हलवा वर्षातून एकदाच खातो आम्ही। त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स मी बाजूच्या तव्यावरती तूप घालून मस्त मंद आचेवरती भाजून घेतले आहेत। आता हलवा होतच आलेला आहे, तर इलायची पावडर घालून देते। इलायची पावडर ही नेहमी शेवटी घालायची असते, त्यामुळे हलव्याला छान सुगंध राहतो। आणि हलवा आता छान झाला आहे, तुम्ही बघू शकतात। गरमागरम हलवा तर 1 वाटी बनतोच। तर मस्त आता थंडीमध्ये गरमागरम गाजरच्या हलव्याचा आनंद घेते। येताय का तुम्ही? त्यानंतर संध्याकाळी आमच्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच एक मेला लागला होता, तो बघायला आम्ही इथं आलो आहे। हे सर्व बघून अव्यान तर खूपच खुश झाला आहे। तर इथं एंट्री घेताबरोबरच फिश बघायला मिळतात। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आहेत इथं। अव्यानला तर फिश बघताना खूप मजा येते आहे। फिश बघून झाल्यानंतर इथं काही टॉयजचे दुकानं आहेत आणि इथून अव्यानने घेतला आहे वॉच। खूप दिवसापासून आम्ही अव्यानसाठी वॉच बघतो आहे आणि आज अगदी पाहिजे तसा मिळाला। अव्यानचा वॉच फिरतो पण आणि लाईट सुद्धा लागतो। इकडे काही नकली ॲनिमल्स आहेत, ते आवाज पण करतात आणि थोडेफार मूव सुद्धा होतात। हा आहे अव्यानचा फेवरेट हाती। हातीला बघून तर अव्यान खूपच खुश झाला आहे। थोडं पुढे आल्यानंतर इथं स्लाइड आणि बरेच गेम आहेत। थोडेफार खायचे सुद्धा स्टॉल आहेत। आम्हाला सर्वात इझी हे बेंडूक वाटले, म्हणून आम्ही अव्यानला यामध्ये बसवलं।
त्यानंतर हे आहे रॉकेट, यामध्ये सुद्धा बसूया। तर आत्ता आम्ही बसलो आहे रॉकेट मध्ये। आता आम्ही बसणार आहे आकाश पाळण्यामध्ये। मला जाम भीती वाटते आहे आणि तीच नाहीशी करायसाठी बसायचं आहे। मला एवढी भीती वाटत आहे, मी अजिबात खाली बघत नाही आणि अव्यान सारखं खाली बघतो आहे। तर जत्रेमधून मी काही युनिक गोष्टी आणल्या आहेत। ते बटन दाबलं की यातून लॉलीपॉप निघते। अव्यांसाठी ही छोटीशी स्कूटर मला खूप आवडली होती। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।